पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकातल्या उडुपी इथल्या ऐतिहासिक कनक मंडपाला भेट दिली। त्यांनी मंडपात कनकदास यांना पुष्पांजली अर्पण केली आहे आणि त्यानंतर मोदी श्रीकृष्ण मंदिर संकुलात गेले। लडाखबाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकीय व्यवस्थेत बदल करत केंद्रानं उपराज्यपालांचे आर्थिक अधिकार काढून घेतलेत। आता 100 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांना मंजुरी देण्याचा अधिकार थेट केंद्रीय गृह मंत्रालयाकडे देण्यात आला आहे। भारताची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा तेजीत गेली आहे। दुसऱ्या तिमाहीत जीडीपी 8.2% वाढलाय। अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफ नंतरही देशाचा विकास दर हा 8.2%वर गेला आहे। कांदा निर्यातीत भारत पहिल्या क्रमांकावरून 5व्या स्थानावर घसरलाय। केंद्राच्या कांदा निर्यातीच्या धरसोड धोरणाचा कांद्याला मोठा फटका बसल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करतायत। भारतातील व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांची संख्या जगात सर्वाधिक असल्याचं आंतरराष्ट्रीय अहवालातून स्पष्ट झालंय। तज्ज्ञांच्या मते भारतातील स्वस्त इंटरनेट, स्वस्त स्मार्टफोन, डिजिटल पेमेंटची सवय आणि सरकारी योजनांतील डिजिटल मैत्रीपूर्ण दृष्टिकोन या कारणामुळे व्हॉट्सअॅपचा वापर झपाट्याने वाढला असल्याचं अहवालातून दिसून येत आहे। बिहारमध्ये बुलडोझरची कारवाई सुरू झाली आहे। हाजीपूरमध्ये नगर परिषदेनं बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी बुलडोझरचा वापर केला आणि शहरातील अनेक ठिकाणावरील अतिक्रमण हटवलेत। प्रशासनानं शहरातील सर्व अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून टाकण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे। बिहारच्या कॉलेज चौक ते मुख्य बाजारपेठेपर्यंत बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे। कारवाईवेळी घटनास्थळी मोठ्या संख्येनं पोलीस कर्मचारी उपस्थित होते। या प्रशासनाच्या कारवाईमुळे शहरातल्या रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। प्रयागराजच्या गंगानगर झोनमधल्या सराय इनायत या पोलीस स्टेशन परिसरात सीएनजी गळती झाली आहे। हनुमानगंज मार्केटमध्ये सीएनजी गळतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। मालदा इथे कांगारू कोर्टाच्या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या 2 गटांमध्ये हाणामारी झाली। या हाणामारीत तृणमूलच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे, तर 6 तृणमूल कार्यकर्ते जखमी झालेत। शेतीच्या जमिनीवरून काल वाद सुरू झाला आणि यावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्यात आली, मात्र या बैठकीलाही हिंसक वळण आलं। बिहारमधल्या दर्यापूर गावात एका फर्निचर दुकानाला भीषण आग लागली। या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झालं। रात्री लग्न समारंभात सहभागी झालेल्या काही तरुणांनी ही आग लावल्याचा संशय दुकान मालकानं व्यक्त केला आहे।